अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्तये. देवा तुझा ऐसा निज गुरु, आजी आरती धनिका न करू. येत भीड कवनाची धरू तू माय आमुची. ज्ञानोबारायांनी या ज्ञानेश्वरीच्या संबंधाने सद्गुरूंचं महात्म्य प्रतिपादन केलेलं आहे. ते करत असताना ज्ञानेश्वरीतील सद्गुरू भक्ती या संबंधाने आपण चिंतन करत आहोत. ही जागोजागी ज्ञानोबारायांनी गुरुभक्तीचं महात्म्य सांगितलंय. धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देवो. ज्ञानोबराय वर्णन करतात की गुरूंचा महिमा हा समाजाला कळला पाहिजे, त्यातल्या त्यात पारमार्थिकाला तरी कळला पाहिजे. गुरूंचं काय महात्म्य आहे. आणि ते सांगत असताना ब्रह्मलीन गुरुवरे महाराजांनी एक सुंदर विचार सांगितला की आपण चिंतन करून आलो. अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये शिष्यत्व भाव निर्माण झाला. हा अर्जुनाच्या जीवनातील भाग्याचा क्षण नव्हे, अखिल मानव समाजातला भाग्याचा क्षण आहे. बरं का? अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये शिष्यत्व भाव निर्माण झाला, त्याचं कारण गीता जन्माला आली. बरं का? अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये शिष्यत्व भाव जर निर्माण झाला नसता तर गीता जन्माला आली नसती. अर्जुनाच्या जीवनातलं भाग्य नव्हे, अखिल समाजाचं भाग्य उदयाला आलं, असं महाराजांनी वर्णन केले. बरं का? गुरु शिष्याचं नातं असं काही श्रेष्ठ आहे की त्या नात्यातून ये हृदयीचे ते हृदयी घातले. ज्ञान जे जगत ते परंपरेनं जगत. बरं का? आणि ती ज्ञानाची परंपरा जगण्याची जर कोणती असेल तर गुरु शिष्याचं नातं. आणि गुरु शिष्याच्या नात्यातून या हृदयातलं ज्ञान त्या हृदयामध्ये देवानी आपल्या हृदयाचं ज्ञान अर्जुनाच्या हृदयामध्ये दिलं. कधी? शिष्यस्तेहं शादिमान त्वां प्रपन्न. देवा मी तुझा शिष्य आहे असं म्हटल्यानंतर तोपर्यंत ज्ञान संक्रमित होत नाही. शिष्य भाव जोपर्यंत प्रगट होत नाही तोपर्यंत ज्ञान उदयाला येत नाही. म्हणून संपूर्ण विश्वाचं भाग्य आहे अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये शिष्यत्व भाव निर्माण झाला म्हणून गीतेसारखं ज्ञान आज जन्माला आलं. बरं का? म्हणजे एवढं या गुरुभक्तीचं महात्म्य ज्ञानोबारायांनी सांगितलं. आपण कधी याचा विचार केला नाही. लक्षात ठेवा. अर्जुनाला गीता सांगितली, आपण नेहमीच ऐकतो, नेहमीच बोलतो, पण शिष्यत्व भाव निर्माण झाला म्हणून सांगण्याकरता देव प्रवृत्त झाले. याच्यातून ज्ञानोबारायांना गुरुभक्तीचं महात्म्य प्रतिपादन करायचं आहे. बरं म्हणून अशी सद्गुरु भक्तीतून हे ज्ञान अखंड या जगतामध्ये वाहत असतं. बरं का? तेच अर्जुन बोलत असताना 3ऱ्या अध्यायामध्ये बोलला. अर्जुन म्हणतो
देवा तुझ्यासारखा निज गुरु आम्हाला भेटला बरं का. हे आमचं भाग्य आहे. अर्जुनाला राहुलं नाही बरं का. की तुझ्यासारखा गुरु आम्हाला भेटल्यामुळे आमच्या मनामध्ये जी जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य तुझ्याजवळ आहे. भाग्य आहे. अर्जुनाने आपल्या भाग्याचं वर्णन केले. परंतु दैव योगाशिवाय भाग्याशिवाय गुरु भेटत नाही बरं का. अर्जुनाला ही जाणीव करून द्यायची आहे. ज्यार्थी आमच्या जीवनामध्ये देव आज गुरुरूपाने भेटला हे आमचं दैव आहे, हे आमचं भाग्य आहे. पण जे कशाने प्राप्त होत नाही, एक ते गुरूंच्या जवळ जी जी इच्छा शिष्याने करावी ती इच्छा गुरु त्या शिष्याची पूर्ण करतात. अर्जुनाने दृष्टांताने वर्णन केले बरं. जसं तुकोबारांनी वर्णन केले, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविशी. हीच उपमा अर्जुनाने गुरूंच्या रूपाने देवाला दिलेली आहे बरं. जवळजवळ 10वे तिसऱ्या अध्यायातल्या 21 ते 31 बसून नंतर वाचा. वेळ काढून वाचा बरं का. मी फक्त दिग्दर्शन करतो आपल्यास. विस्ताराने ते वाचण्यासारखं आहे. की उचित काय आणि अनुचित काय सांगणारा जीवनामध्ये गुरु भेटावा लागतो बरं. गुरूंचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे, शिष्याच्या बाबतीत शिष्याला काय उचित आहे आणि शिष्याच्या बाबतीत शिष्याला अनुचित काय आहे हे गुरु जाणून त्या शिष्याला सांगत असतात बरं का. शिष्याने काय सांगायचं नसतं, गुरुनेच शिष्याचा भाव जाणायचा, उचित काय आणि अनुचित काय. आणि ही जाणण्याची योग्यता गुरूंच्या जवळ आहे. असा गुरु देवा तू आज आम्हाला भेटलास, आपणची देव होय गुरु. अर्जुनाने ब्रह्मज्ञान विचारलं का अर्जुनाचा अंतकरणाचा भाव जाणून अर्जुनाला ब्रह्मज्ञान देवाने सांगितलं. मूल आईकडे काही मागतं का आईचा मुलाचा भाव जाणून आई खाऊ घालते त्याला. तूप खावं का दूध खावं, दूध खावं का तूप खावं का भात खावं हे बाळाला काही कळत नाही बरं. याला उचित काय आहे ते जाणून आई त्याला भरवते बरं का. आणि भरवून काय करते, त्याचं शरीर पुष्ट करते. कोण? आई. बाळाला काहीच कळत नाही, लक्षात ठेवा. ज्ञानवारीने वर्णन केले, ते चांगलं जसं तोंडात घालतं तसे ते वाईट पण तोंडात घालतं बरं का. त्याला विष्ठा आणि माती, विष्ठा आणि चांगले पदार्थ यातला फरक कळत नाही कोणाला, बाळाला. हीच अवस्था जीवायची आहे बरं का. हीच अवस्था जीवायची. म्हणून उचित काय आणि अनुचित काय असा सांगणारा आदि गुरु आम्हाला देव भेटला, असा अर्जुनाची उद्गार आहे. आणि परिणाम आजी आरती धनी का न करू, येत भीड कवनाची धरू तू माया मुची. आता मी संकोचपणा कशाला करू, कशा करता भीड धारण करू, तूच आता आमची माया आहेस वर. नवे नवे हा का कामधी नोचे दुपते, दैवे झाले जरी आपैते, तरी कामनेची का ते वाणी कीजे. कामधेनू प्राप्त झालेल्या आहे. आता दूध किती काढावं, दूध किती पावं याचा काय विचार करावा का?
काय करायची गरज नाही, लक्षात ठेवा. का चिंतामणी हाता चढे तरी वांचेचे कवन साकडे, का आपुलीने सुरवाडी इच्छावे ना. चिंतामणी प्राप्त व्हावा आणि कशाची चिंता करावी? देवा या रूपाने आज आम्हाला तू गुरु रूपाने भेटलायस बर का, असं अर्जुन देवाच्या समोर बोलतो. लक्षात ठेवा. देका अमृत सिंधू ते ठाकावे, मग तहानाची जरी फुटावे, तरी सायासू का करावे मागील ते. अमृत सिंधू, नुसता सिंधू नव्हे बर का, अमृताचा सिंधू प्राप्त व्हावा आणि तिथं तहान लागली म्हणावं, शोभते का हो? या रूपाने आज आम्हाला तो भेटलेला आहे. ज्यार ते भेटलास त्यार ते तैसा, जन्मांतरी बहुती उपासिता लक्ष्मी श्री लक्ष्मीपती, तू दैवे आजी हाती झालाशी जरी. आमचं जन्म जन्मांतराचं बहुत जन्माचं आज दैव उजेडाला आलेला आहे. अर्जुन बोलतोय बरं का आम्हाला तू गुरु रूपाने आज भेटलास. बरं गुरु रूपाने भेटलास. अर्जुनाला राहुले नाही बरं का, लक्षात ठेवा. तरी आपल्या सवेशा कान मागावाशी परेशात, देवा सुकावा मानसा पाहलाशी. आता देव जीवनामध्ये भेटल्यामुळं सुकाळच आहे, दुष्काळाचा काही संबंध नाही बरं का. देखे सकळार्तीचे जी आले, आजी पुण्य यशाशी आले, हे मनोरथ झाले विजयी माझे. जी जी आज इच्छा देवा तुझ्या समोर करावी, ती इच्छा आज पूर्णत्वाला तुझ्याकडून जाणार आहे बरं का. जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही, कन्या लागुनी पाहिजे आपरी. आईने बालाला घेतलेला आहे. आता घेतल्यानंतर त्या मुलाने अपेक्षा करावी आईने स्तनाला लावावं, का आईनेच अपेक्षा करावी मुलाला स्तनाला लावावं? मुलाला इच्छा करावी लागत नाही बरं का. आईच इच्छा करते. त्या न्यायाने तैसे देवा तुते पुषित तसे आवडते, आपुलनी आरते कृपा निधी. तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित, ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. देवा खरंच आज आम्हाला गुरु रूपाने तू भेटलेला आहेस. तेव्हा आमचं काय उचित आहे काय अनुचित आहे देवा तू सांग बरं का. म्हणजे देव भेटले, देव बोलायला लागले, पण अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मात्र जाणीव झाली, आज आपल्याला देव गुरु रूपाने भेटला. भेटल्यानंतर हा गुरुचाही भावना झाली पाहिजे ना. भेटल्यानंतर गुरुत्व ही भावना झाली पाहिजे गुरूंच्या विषयी. लक्षात ठेवा, अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी गुरुत्व भाव जागा झाला. गुरु भेटून सुद्धा गुरु वाटत नाहीत माणसाला. गुरु भेटून सुद्धा गुरु वाटत नाहीत. लक्षात ठेवा, हे भेटले ना. म्हणून एक वर्णन आहे बघा व्यवहारामध्ये, एखाद्याचं जीवन वाहत जावं. वाहत जावं म्हणजे शेतामध्ये जर तुम्ही पाणी पाजायला लागला आणि पाणी पाजता पाजता जर बांध फुटला, पाणी आवरता येत नाही. पाजतोय ना पाणी का नाही? आहे का भात? पण पाणी आहे का? दोन प्रकारचे, एक उन्हाळी भात असतं आणि पावसाळी भात असतं बरं का. तुमच्याकडे उन्हाळी भात करतात का? मग आमच्याकडे उन्हाळी आणि पावसाळी. का कोल्हापूरला पाणी भरपूर आहे. म्हणजे काय म्हणतात, आता रिकामं शेत ठेवण्यापेक्षा उन्हाळी भात लावा. केवळ पाण्यावरती ते पिकवायचं बरं का. पावसाळ्याचं ते पाणी त्या शेतामध्ये साचतं हो, पण उन्हाळी भात लावल्यानंतर त्या शेतामध्ये पाणी सोडावं लागतं पाटाने. आणि सोडता सोडता पाट भरला आणि जर दुर्लक्ष झालं, जर पाट जर तो फुटला तर पाणी आवरत नाही बरं.
आवरत नाही, लक्षात ठेवा. तसं एखाद्याच्या जीवनाला त्याच्या जीवनाचा जर तोल गेला तर त्याला जीवन स्वतःच आवडता येत नाही. पण अशा एखाद्याच्या महाभागामध्ये एखादा कोणीतरी भेटावा आणि त्याला योग्य दिशा दाखवावी, तो म्हणावा, खरंच तुम्ही माझ्या जीवनात आज गुरु भेटले बरं का. तुम्ही जर माझ्या जीवनामध्ये जर भेटले नसते तर मी असाच वाहत गेला असतो, कुठं इकडं आलोच नसतो. हा, हो, अगदी योग्य, अगदी बरोबर आहे बरं का. जे जिथं लागतं ते सांगणं बरोबर आहे बरं का. कारण जीवनाला दिशा ज्या काळामध्ये मिळाला पाहिजे त्या काळामध्ये जीवनामध्ये ज्यांनी दिशा पहिली दाखवली त्याला गुरु माना बरं का. त्याला गुरु माना. आणि तो गुरुत्व भाव त्यावेळी अंतःकरणामध्ये जागा झाला पाहिजे. हा गुरुत्व भाव अर्जुनाच्या अंतःकरणात जागा झाला. अनावर्तेने शब्द आलेत अर्जुनाच्या मुखातून, देवा तुझा ईसा निज गुरु. अनावर्तेने अर्जुन बोलला बरं का. अशा अवस्थेमध्ये काय उचित आहे काय अनुचित आहे हे आम्हाला कळेना, काय करावे कळेना. आणि अशा वेळी देवा तू आम्हाला सांगण्याकरता प्रवृत्त झाला. खरंच आमच्या जीवनामध्ये अनेक जन्माची पुण्याई आज उदयाला आली. म्हणजे असा सांगणाऱ्या विषयी अंतःकरणामध्ये गुरुत्व भाव जागा व्हावा लागतो, तर जीवनामध्ये गुरुभक्ती घडते. गुरुभक्ती घडते. केवळ या पौर्णिमेला दर्शन घेऊन पुढच्या पौर्णिमेला दर्शन घेऊन गुरुभक्ती घडत. आम्ही अपेक्षा काय करतो, आज आषाढ शुद्ध पौर्णिमा आहे, गुरूंच्या दर्शनाला गेलं पाहिजे. ह्या वर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमे गेलं की पुढच्या वर्षीच जुम्मा की जुम्मा. ह्याला गुरुभक्ती म्हणत नाही. नसल्यापेक्षा बरं पौर्णिमेला तरी आठवण येते, पौर्णिमेला तरी आठवण येते. असं नाही, हा अंतःकरणामध्ये अखंड त्या गुरुच्या विषयी ज्या दिवशी त्यांनी आपल्याला 4 गोष्टी आपल्या जीवनाच्या संबंधाने सांगितल्या, त्या दिवसापासून जीवनाला जी काही दिशा मिळाली त्या दिवसापासून त्यांच्याविषयी आदराची भावना अखंड जीवनामध्ये राहिली तर समजावं आपल्या गुरुभक्तीला आरंभ झाला बरं. आणि हा भाव अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला तेव्हा अर्जुन बोलण्याकरता प्रवृत्त झाला. खरंच देवा आज आमच्या जीवनामध्ये तू निज गुरु, अगदी ज्ञानोबांनी वर्णन केले, आदिनाथ गुरु, निज म्हणा किंवा आदी म्हणा काय फरक पडत नाही बरं का. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, सर्वांचा आदी गुरु कोण आहे? देवच आहे. आणि तो आज आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. पुढं अर्जुनाच्या मनोगताचं वर्णन करताना ज्ञानोबांनी वर्णन केले की, ज्ञानोबराय म्हणतात की विमुख होईल गुरु भक्ती, आदर न करील अतिथी, संतोष निधील ज्ञाती आपुलिये. या 3ऱ्या अध्यायामध्ये कर्माचा विचार मांडत असताना ज्ञानोबराय बोलले स्वधर्माचा विचार मांडला बरं का. आणि त्या स्वधर्माचा विचार मांडत असताना की विचार इथं प्रगट केला की प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय स्वधर्म आहे, त्या स्वधर्माच्या संबंधाने फार विस्ताराने वर्णन केले ज्ञानोबरांनी, फार विस्ताराने केले बरं का. आणि त्या स्वधर्माचं वर्णन करताना ज्ञानोबराय म्हणतात विमुख होईल गुरु भक्ती, आदर न करील अतिथी, संतोष नेदिल ज्ञाती आपुलिये. आज समाजामध्ये माणसं ज्ञानोबराय म्हणतात भोगासक्त आहे. केवळ भोगाच्या, धनाच्या, विषयाच्या माग लागलेली माणसं स्वधर्म पाळायला तयार नाहीत बरं का. स्वधर्म पाळायला तयार नाहीत. तुम्ही किती जीवनामध्ये धन मिळवा, किती संपत्ती मिळवा, किती भोग या,
आपल्या जीवनामध्ये समाधान राहणार नाही का? मी स्वधर्मनिष्ठ राहिलाच नाहीये. आणि स्वधर्मनिष्ठ न राहिल्यामुळं जे जीवनामध्ये येईल ते आपल्या जीवनाला समाधान देणार नाही. म्हणून जीवनामध्ये इथं एक विचार मांडलाय की माणसाने कधीही गुरुभक्तीला विमुख होऊ नये. विमुख होईल गुरुभक्ती. हा, गुरुभक्तीपासून विमुख कधीही होऊ नये, बर का. शास्त्रामध्ये असं वर्णन केले की गुरुभक्ताच्या बाबतीत वर्णन केले बरं की वर्षातून एकदा तरी गुरूंची पूजा शिष्याने करावी, यथाशक्ती बरं का. वर्षातून एकदा घरी आपल्या गुरु आलेच पाहिजेत. गुरूंचे पाय आपल्या घराला लागलेच पाहिजेत आणि त्या गुरूंची यथासांग पूजा वर्षातून एकदा शिष्याने केली पाहिजे बरं का. असा शास्त्रामध्ये विधी सांगितलाय. त्याच्यापासून कधीही आपण विन्मुख होणे लक्षात ठेवा. वेळात वेळ काढून त्यांना आपल्या घरी आणण्याचा प्रयत्न करावा. हे संसारिकाचं कर्तव्य आहे बरं का. वृत्ती पुरुषाचं कर्तव्य आहे. आणि ती जीवनातून एकदा त्यांच्याविषयी एक गुरुभक्तीतला भाव सांगितलाय बरं का. म्हणजे त्या पुरुषाच्या जीवनामध्ये स्वधर्म पाळत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरूंची गरज आहे. मनुष्य म्हटला की गुरुचा संबंध आला. लोकांची समजूत काय आहे? आम्हाला गुरूंची गरज नाही. आणि असं जर असेल तर भगवंतानी वर्णन केले याच अध्यायामध्ये. देवानी गुरुभक्ती केली का नाही? कोणाची भक्ती केली? कोणत्या अवतारामध्ये? प्रत्येक अवतारामध्ये. भगवान श्रीकृष्णाने सांदीपनीची गुरु म्हणून सेवा केली बरं का. गुरु म्हणून सेवा केली. गुरूंच्या आश्रमामध्ये देव विद्या संपादन करण्याकरता गेले. जगाला विद्या देणारा गुरूंच्याकडे विद्या शिकायला गेला बरं का. वनामध्ये जावं, गायी राखाव्यात, रोज स्वयंपाक करण्याकरता गुरुमातेला सरपण आणून द्यावं, देवानी केली बघ. आणि विद्येचा काल संपला. काल संपल्यानंतर देव गुरूंच्याकडे गेले. विद्या सांग झालेली आहे. म्हणजे गुरुदक्षिणा काय द्यावी? संदीपानी गुरु म्हणाले, देवा तुझ्याकडे काय मागावं आम्ही? म्हणते काय मागावं? आमच्याकडे शिष्य भावाने येऊन आम्हाला गुरुत्व दिलं, याच्यापेक्षा आम्ही काय मागावं तुझ्याकडे? म्हणते आज आम्हाला तू जन्माला घातलेस, एवढं सामर्थ्य आम्हाला दिलंय, तू त्रैलोक्याचा चालक आहेस, हे सर्व तू निर्माण केलेस, तुझ्यामुळे आज जगतातले व्यवहार चाललेत, आम्ही तुझ्याकडे काय मागणार? म्हणले काहीतरी मागा. त्यांनी सांगितलं, तेव्हा म्हणले मी मागू शकत नाही म्हणले, आणि तुम्हाला द्यायची इच्छा असेल तर गुरुमातेकडे जावा म्हणे. काय? गुरुमातेकडे जावा. देव गेले, गुरुमातेला नमस्कार केला. म्हणले विद्या संपादन केलेले मला गुरुदक्षिणा द्यायची, काय इच्छा असेल तर बोला. आता त्या मातेचं हृदय एकुलता एक मुलगा काळाने नेला होता. काय नाही म्हणले, माझा जो मुलगा मेलाय ना त्याला परत आणून द्या, परत आणून द्या. कथा आहे ती फार सुंदर आहे. आणि देवाने तो आणून दिला बरं का. देवाने तो
का दिला आणून? मेलेला मनुष्य पुन्हा जिवंत करता येतो का? हे देवाच्या कार्यातलं कार्य नाही बरं का, अपवाद आहे. पण ज्यावेळी तो समुद्रामध्ये त्या मुलाला आणण्याकरता गेला होता, त्या समुद्राने सांगितलं यमाकडे जा, आमच्याकडे तो मुलगा नाही. यमाकडे देव गेले परिवारासह. यमराज घाबरले, देवा आपण कसं काय आला म्हणले. अरे कसं काय आलो म्हणजे? सांगितलं असा ज्या कामा करतो देवा, तुम्हीच नियम केलाय, एकदा मेला की त्याला जिवंत करता येत नाही, आणि तुम्हीच हे परत बघताय, तुम्हीच कायदा मोडताय का म्हणले. सांगितलं मी सांगतो तेवढं करायचं, मला प्रश्न विचारायचा नाही म्हणजे. ठीक आहे, तुमची आज्ञा असेल तर आम्ही करायला तयार आहे. त्याला जिवंत केलं बरं का. आणि देव घेऊन आले आणि सांगितलं ज्या गुरुनी मला ही विद्या दिली त्या गुरूंच्या ऋणातून उतराई होण्याकरता ही गुरु दक्षिणा म्हणून दिली देवाने. पुन्हा सांगालोय देवाचं. जर देव जगाला ज्ञान देणारा जगद्गुरु त्याने जर जीवनामध्ये गुरुभक्ती केली तर सामान्य लोकांच्या जीवनामध्ये गुरुभक्तीची गरज आहे की नाही. म्हणून ज्ञानोबा इथं वर्णन करतात, विमुख होईल गुरुभक्ती. जो गुरुभक्तीला विमुख होईल ना त्याच्या जीवनामध्ये यश कधीही येणार नाही. यश कधी येणार नाही, लक्षात ठेवा. अपयशी ठरेल तो. असे अनेक कारण मीमांसा ज्ञानोबांनी त्या स्वधर्माचं वर्णन करताना सांगितलेलं आहे. याचा अर्थ की जीवनामध्ये गुरुभक्तीची गरज आहे, आणि ती गुरुभक्तीची गरज आहे. ज्ञानोबांनी जागोजागी या ओवीतून गुरुभक्तीचं महात्म्य प्रतिपादन केले बरं का. प्रत्येक अध्यात एक ना एक तरी ओवी आहे, कुठं 2 आहेत कुठं 4 आहेत, पण असा एक अध्याय नाही की त्या अध्यायामध्ये गुरुभक्तीचं महात्म्य ज्ञानोबांनी सांगितलेलं नाही असं नाही बरं. म्हणजे एवढं गुरुभक्तीचं महात्म्य ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्रत्येक अध्यायातून प्रगट केलेला आहे. याचा एकच अर्थ की आज गुरुभक्ती समाजामध्ये नांदली पाहिजे, गुरुभक्तीचं महात्म्य सर्वांना कळलं पाहिजे. या भावनेतून ज्ञानोबांनी गुरुभक्तीचं महात्म्य प्रतिपादन केलेलं आहे. बराच त्याचा विचार आहे, बाकीचा विचार उद्या बघू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वास